सुट्या खाद्यतेलावरील बंदी शासनाने उठवली आहे. विशेष म्हणजे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेल्या मागणीला यश आले असून कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना आता त्यांच्या गरजेनुसार कमी प्रमाणात तेल खरेदी करता येणार आहे. नमस्कार. बीड आवाज न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहत आहात बीड आवाज न्यूज. सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील बंदीमुळे गोरगरीब आणि कामगार वर्गातील अनेक कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. दररोजच्या स्वयंपाकासाठी 10 ते 20 रुपयांचे सुटे तेल खरेदी करणाऱ्या कुटुंबांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे सुट्या खाद्यतेलावरील बंदी उठवण्याची मागणी केली होती. आमदार क्षीरसागर यांच्या या मागणीची शासनाने दखल घेतली असून सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेच्या हिताचा विचार करून सुट्या खाद्यतेलावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार आवश्यक तेवढे खाद्यतेल खरेदी करता येणार आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणारे कामगार, गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या दैनंदिन खर्चाचा काही प्रमाणात भार हलका होणार आहे. या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया देताना आमदार संदीप क्षीरसागर यांनी माझ्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल नरहरी झिरवळ साहेबांचे मनःपूर्वक आभार अशी प्रतिक्रिया दिली. तसंच जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणे आणि त्या माध्यमातून सकारात्मक निर्णय घडवून आणणे हीच आमची भूमिका आहे, असंही आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं. एकंदरीत सुट्या खाद्यतेलावरील बंदी उठवल्यामुळे गोरगरीब आणि कामगार वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मागणीला यश आल्याने आता सर्वसामान्यांना त्यांच्या खिशाला परवडेल अशा प्रमाणात खाद्यतेल खरेदी करता येणार आहे. अशाच ताज्या बातम्या आणि बीड जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी बीड आवाज न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बातमी जास्तीत जास्त शेअर करा. बीड आवाज न्यूज संपादक शेख सोहिल.